हाय, शुभ संध्याकाळ मित्रांनो. बाहेर बराच मोठा पाऊस पडतोय. पावसाचे सपकारे अंगावर लागत आहेत. बंद गेले विंडो, त्याच्यामुळे शिकवतोय, लक्ष द्या. आज आपण हिंदीची तुमची चौथी कविता शिकूया. मन पूरक पठणला आहे ही कविता. आणि तुमच्यासाठी एक चांगली गुड न्यूज आहे, चांगली बातमी आहे. कदाचित 1 सप्टेंबर पासून तुमच्या शाळा चालू होतील. 9वी 10वी आणि 12वी फक्त. 9वी 10वी आणि 12वी फक्त पहिल्या स्टार्टिंगला फर्स्ट स्टेजमध्ये सोशल डिस्टन्स बाळगून शाळा चालू करणार आहेत असं चाललंय. सो आपले लवकरच भेटायचे दिवस येतील. लक्ष द्या. मन. हायकू नावाचं एक जापानी काव्य असतं. हायकू म्हणजे काय? 5-12-5 5-7-5 एकूण मिळून 17 अक्षरांचं कौन असतं. बघा, पहिल्या ओळीत 5 अक्षर, दुसऱ्या ओळीत 7 अक्षर, तिसऱ्या ओळीत 5 अक्षर. बघा ना, नीट काउंटिंग करा. पहिल्या ओळीत 5 अक्षर आहेत बघा. 1 मिनिट. हा बघा, 1 2 3 4 5. दुसऱ्या ओळीत 7 अक्षर आहेत, तिसऱ्या ओळीत 5 अक्षर आहेत. प्रत्येक कडव्यामध्ये तसंच आहे बघा. आता तुम्हाला इथे अक्षरं उलटी दिसत आहेत, तिथे तुम्हाला सरळ दिसतील. ठीक आहे. तर हा जो प्रकार आहे हा हायकू नावाचा एक प्रकार आहे जापानमधला. फार लोकप्रिय प्रकार आहे तिथला. त्या पद्धतीने लिहिलेली ही कविता लिहिलेली आहे. घना अंधेरा चमकता प्रकाश और अधिक. कडवी छोटीशी असतात पण त्याचा अर्थ मात्र व्याप्त असतो. त्याचा जो मिनिंग असतो, हा जो मिनिंग असतो ना, तो पूर्ण एक्सपांड केलेला असतो, फुल एक्सपांड केलेला असतो. कवि कहता है कि जब चारों ओर घना अंधकार होता है उस वक्त, कवि कहता है, कवि असं म्हणतो कि जब चारों ओर घना अंधकार होता है उस वक्त प्रकाश की एक छोटी सी किरण भी अपने लिए अमूल्य होती है. प्रकाश की एक छोटी सी किरण भी अपने लिए अमूल्य होती है और प्रकाश की यही किरण सही मार्ग दिखाती है. और प्रकाश की यही किरण हमें एक सही मार्ग दिखाती है. कवि यहाँ यह संदेश दे रहा है कि जिस तरह अंधकार में ही प्रकाश का असली महत्व समझ में आता है. कवि बघा, अंधार म्हटल्यावरती त्या अंधाराचं महत्व आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण अंधारात जात नाही. तसं जीवनामध्ये दुःखाचं महत्व तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपल्यावर दुःख येत नाही. सम्राट अशोक माहिती आहे ना तुम्हाला? सम्राट अशोक फार मोठे राजा होते, फार मोठे. आणि जेव्हा त्यांनी बाहेर आपल्या राजवाड्यामध्ये, त्यांना बरंचसं सुख होतं, आणि राजवाड्यातून ज्यावेळेस त्यांनी बाहेर पडले त्यावेळेस त्यांना लोकांचं दीन दुःख, दारिद्र्य, ज्या गोष्टीचा त्यांना अजिबात मागोवा नव्हता, ज्या गोष्टी त्यांना अजिबात माहितीच नव्हत्या, त्या गोष्टींचं त्यांना ज्ञान झालं. आणि त्या गोष्टींचं जेव्हा त्यांना ज्ञान झालं त्यावेळेस मात्र त्यांनी आपलं राज्यपद सोडून दिलं. बायका पोरं सगळ्यांचा त्याग केला आणि ते सोडून निघून गेले त्यांना. तसं प्रकाश का असली महत्व में समझ में आता है. प्रकाशामध्ये, आनंदामध्ये, आनंद हा काय असतो तो आनंद अनुभवल्यावर कळतो. दुःख काय असतं हे दुःख अनुभवल्यावर कळतं. उसी प्रकार जीवन में दुख के बाद ही सुख के वास्तविक आनंद की अनुभूति होते है. करते जाओ पाने की मत सोचो. कार्य करत राहा, कर्म करत राहा. हे आपल्याला मिळेल, ते आपल्याला मिळेल या गोष्टीचा कधीच विचार करू नका. जीवन सारा. पाने की मत सोचो जीवन सारा. कवी असं म्हणतो की आपलं कर्म जे आहे याच्यावर ध्यान केंद्रित करा, न कि उसके फल पर. कवि यहाँ यह संदेश दे रहा है कि
आजीवन कर्मपथ आगे बढ़ते रहना चाहिए, फल की अपेक्षा मत करो. फळाची अपेक्षा जे करत नाहीत तेच खऱ्या अर्थाने पुढे जातात. जे फळाची अपेक्षा करत करत पुढे जातात त्या आयुष्यात पुढे जात नाहीत, त्या आयुष्यात पुढे जात नाहीत. रंगबिरंगे रंग रंग लेकर आया फागुन, जीवन नया. बघा, रंगबिरंगे जीवन नया, मझधार में डोले संभाले कौन. कवी असं म्हणतो की जीवन जे आहे आपलं जीवन एका तरणाऱ्या नौकेसारखे. नौका म्हणजे नाव, बोट, दॅट इज कॉल्ड याच ऑल्सो. ह्या एखाद्या नावेपर्यंत आहे, नावेसारखं आहे. जोपर्यंत आपण तरतोय तोपर्यंत तरतोय, पण वादळ आलं, वारा आला, सुनामी आली समुद्रातली, तर आपलं जहाज नक्की बुडणार आहे, लक्षात घ्यायचं. तसंच आपलं आयुष्य आहे. जोपर्यंत तुम्हाला जीव आहे, जोपर्यंत तुमचं मन आहे, जोपर्यंत तुमच्या अंतरात्म्यात जीव आहे, तोपर्यंत तुम्ही सुखाने, समाधानाने, आनंदाने जगा, तर त्या जगण्याला अर्थ आहे. अन्यथा हे करून जायचं, हे करायचं राहूनच गेलं, ते करायचं राहूनच गेलं, असं तुमच्या आयुष्यात येऊन गेलं. रंगबिरंगे संग रंग संग लेकर आया फागुन. जसं फाल्गुन महिना, फाल्गुन महिन्यामध्ये जणू काही फुलं बहरतात, फळं बहरतात. माहिती ना, होळी या फाल्गुन महिन्यात येते. फळा फुलांनी बहरलेले असतं. हिवाळ्यातला शेवटचा विंटर जो असतो, शेवटचा सीझन असतो, त्यावेळेची कथा. आंबे वगैरे यायला चालू होतात, कैऱ्या वगैरे धरायला चालू होतात. फाल्गुन ज्यावेळेस येतो तर रंगाची रंगपंचमी फाल्गुन महिन्यातच येते, माहिती आहे ना तुम्हाला. हा, तेव्हा रंगाची जशी बरसात होते तसं आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण होळी आणि दिवाळी असला पाहिजे. प्रत्येक क्षण, इच अँड एव्हरी मोमेंट एन्जॉय दिवाळी आणि होळी. तेव्हा खिलखिलाता फुल देता प्रेरणा. कधीतरी फुलाकडे बघा रे, निरखून पहा त्या फुलाकडे. फुल कोणत्याही प्रकारचं असू दे, त्याच्याकडे निरखून पहा, त्याचं मन जाणून घ्या, त्याचं अंतरंग जाणून घ्या. तुम्हाला ते अतिशय सुंदर वाटेल आणि खरोखर ते सुंदर असतं. काटो के बीच देता प्रेरणा. गुलाब काट्यामध्ये असतं, कमळ चिखलामध्ये असतं. प्रत्येक फुल हे कुठल्या तरी संकटातून येत असतं, तेव्हाच त्याला तो बहर आलेला असतो. तसा प्रत्येक युवक, प्रत्येक माणूस, प्रत्येक माणसाचं जीवन हे कुठल्या ना कुठल्या तरी काट्यातून जातच असतं. ज्यावेळेस ते जात असतं त्यावेळेसच त्याच्या खऱ्या जीवनाला अर्थ प्राप्त होत असतो. जब कोई भी फूल हो, किसी भी कठिनाई में वो उभर जाता है, वैसे ही उसी तरह मनुष्य का जीवन है. किसी भी कठिनाई में उसका जीवन उभर जाता है. कभी इसमें कहता है कि फूल कांटों में सदा रहता है लेकिन अपना सुगंध नहीं छोड़ता. कांटों के बीच घिरे होने के बावजूद भी उसकी सुंदरता का में कोई कमी नहीं आती है. कांटे होते हैं तो भी उसकी सुंदरता में कोई कमी आती है? नहीं आती. ऐसा लगता है जैसे हर पल खिलखिलाकर हंसता ही रहता है. या कवि का यह संदेश रहा है कि विपरीत परिस्थितियों में भी आत्मशक्ति कायम रखना, दृढ़ता के साथ समान करते हुए दुसरे के लिए प्रेरणा का स्रोत बनना चाहिए. बरीच माणसं अशी असतात बघा ना समाजामध्ये, जी स्वतः मात्र हसत राहतात. दुःख असतं त्यांना, पण ती हसत राहतात. कितीही दुःख असू देत, स्वतःवर पेलण्याची तयारी ठेवतात, ती तयारी बाळगतात. भीतरी कुंठा आंखों के द्वार से आई बहार. कभी कहता है कि अश्रु निराशा का प्रतीक है. अश्रु आना सामने वालों को खोखला कर देना, निराशा का प्रतीक. तो
निराश व्यक्ति सफलता प्राप्त करने के प्रयास को त्याग कर सिर्फ अश्रु बहाता है। जो निराश रहता है, जो निराश व्यक्ति रहता है, कभी भी जो सफल नहीं होता है वो अश्रु ही बहाता रहता है। उसके जीवन में अश्रु की बौछार होती है। यह कवि यह संदेश देता है कि हार जीत को तो एक सिक्के के दो पहलू है, इसलिए व्यक्ति को पराजय मिलने पर कभी निराश नहीं होना चाहिए। अपने संकल्प और अथक प्रयास से घोर निराशा को दूर कर सफलता प्राप्त की जा सकती है। घोर निराशा को दूर रखकर सफलता प्राप्त की जा सकती है। तारे जल में धूल पे गए विषाद मन पावन। कभी कहता है कि अभिलाषा पूरी होने पर बहुत कष्ट होता आहे। अपनी अभिलाषा म्हणजे तुमची इच्छा जर पूर्ण नाही झाली तर आपल्याला फार दुःख होतं ना, अरे माझं हे काम झालं नाही, अरे माझं तर काय ते काम झालं नाही। तसं जब वह कष्ट आंसू बनकर फूटता है तो आत्मग्लानि और दुख में व्यथित मन शांत व पावन हो जाता है। यह कवि यह संदेश देना चाहता है कि दुख को अपने भीतर स्थान देने के बजाय उसे दूर करने या दूसरों को बांटने में प्रयास करना चाहिए। तो कवी असं सांगतात की आपल्या मनामध्ये जे दुःख असतं, हे दुःख वाटत नाही बसायचं। असं म्हणतात ना, दुःख वाटल्याने हलकं होतं, याला त्याला सांगितल्याने हलकं होतं। हलकं नाही करायचं ते दुःख आपल्या नजरेतून कमी कसं होईल, त्या दुःखावर मात कशी करता येईल, बरं ना, त्या दुःखावरती कशा प्रकारे आपल्याला विजय मिळवता येईल या गोष्टीवर लक्ष द्या। मृत्यु को जीना जीवन विष पीना हे जिजीविषा। मृत्यू को जीना, कभी असं म्हणतो कि असहनीय कष्ट झेलना मृत्यु से अधिक दुखदायी अर्थात विष पाने के भांति होता है, लेकिन जो अपने कष्टों को झेल कर आगे बढ़ता है वास्तविकता में उसके भीतर ही जिंदगी जीने की इच्छा होती है। यह कवि यह संदेश देता है कि जीवन संघर्षों से भरा हुआ है। तो यह कहता है कि यह जो जीवन है वह संघर्षों से भरा है, लेकिन इनमें घबराना नहीं चाहिए। संघर्षों के सामना करते हुए आगे बढ़ना ही जीवन है। संघर्षों का सामना करना चाहिए, सामना करते हुए आगे बढ़ना ही जीवन है। मन की पीड़ा छाई बन बादल बरसी आंखें। कवी यह कहता है, कवी असं पण म्हणतो की मनामध्ये आपल्या ज्यावेळेस दुःख असतं, जब पीड़ा रहती है वह बादल बनकर आंख में छा गई है और आंखों में अश्रुओं की वर्षा होने लगी है। यह कवि यह बताता चाहता है कि अक्सर मन का दुख आंखों से बहने वाली अश्रु की धारा से ही पकड़ होता है। बघा ना, ज्याला आपण आनंदाश्रू म्हणतो, ज्याला आपण दुःखाश्रू म्हणतो, आपलं मन आपलं जर कोणी ऐकणारं नसेल ना, आपल्या मनातलं दुःख जर आपल्याला हलकं करायचं असेल, दुःख असेल तर मनुष्य रडतो, डोळ्याद्वारे अश्रूद्वारे तो व्यक्तित करतो। जेव्हा तो अश्रू वाहत असतो, जेव्हा तो अश्रू ढाळत असतो, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने कळतं की खरखर याला काहीतरी दुःख आहे, काहीतरी दुःख आहे असं आपल्याला। चलती सात पटरियों रेल की फिर भी मौन, चलती सात पटरिया रेल की फिर भी मौन। गाडीतून प्रवास करतो ना आपण रेल्वेमधून, तेव्हा बघा ना, दोन पटऱ्या, त्याच्या आपल्या बाजूच्या ट्रॅकवरच्या दोन पटऱ्या बरोबर साथ चालत असतात, बरोबर आपल्या बरोबर चालत असतात, त्या कुठेही जॉईंट होत नाही एकमेकांना, जॉईंट होत नाही एकमेकांना। जिथे सिग्नल क्रॉस करायची जागा असेल तिथे ते जॉईंट होतात, पण त्या अशा जॉईंट होतात ती परत अशा होतात, अशा येतात आणि अशा परत जातात। फार बरं वाटतं ते बघायला। तसं सुख आणि दुःख एकत्र कधी येत नाही, सुख आणि दुःख कधी एकत्र येत नाही। त्यामुळे
त्या जरी पटऱ्या एकत्र जरी चालल्या, साथ साथ चालल्या, तरी पण आपलं दुःख पिटतात का, आपला ढिंडोरा पिटतात का? आपण सरळ मार्गी आहे कोणाला सांगतात का? नाही. आपण मात्र एखादं छोटंसं जरी कार्य केलं ना, अरे मी असं केलं, मी तसं केलं, मी हे केलं, मी ते केलं, अरे माझ्या बाबतीत असं घडलं, जरा काय होलं की झालं, सगळ्यांना चार चौघांमध्ये सांगून मोकळे झाले. लोग हमारे शुभचिंतक है, वे बिना किसी दिखावे के हर परिस्थिति में हमारा साथ निभाते हैं. बिना किसी दिखावे के हर परिस्थिति में हमारा साथ निभाते हैं. सितारे छिपे बादलों की ओट में सुना आकाश. सितारे, चांदण्या बघतो ना आपण, बादल के पीछे ही रहते कभी भी. जे बादल असतात, कभी कहता है कि आकाश की शोभा सितारों से होती है, यदि सितारे बादलों के पीछे छुप जाए तो आकाश सुना हो जाता है. वो सितारे ही उसको अर्थ प्राप्त कर देते हैं, उसका सुंदरता प्राप्त कर देते हैं, उसकी सुंदरता प्राप्त कर देती है. उसकी सुंदरता समाप्त हो जाती है. या कवि का यह संदेश देना चाहता है कि उसे ऐसे भी लोग होते हैं जो अपने कामों से समाज का सिरमौर बन जाते हैं. ऐसे लोग बगैर समाज का अस्तित्व होता है, लेकिन उसकी शोभा कम हो जाती है. अतः हम हमने अपने सत्कर्मों के समाज का सिरमौर बनने का प्रयास करना चाहिए. सत्कर्म काय या गोष्टी जाणून घेणं फार गरजेचं असतं. तुमने दिए जिन गीतों को स्वर हुए अमर. तुम्हाला माहिती आपण गातो कधी रे? जेव्हा आपण खुश असतो. गुणगुणतो म्हणजे काय? खुश. आणि खुश असणं म्हणजे तुमच्या जीवनामधला तुम्ही 10 मिनिटं वाढवता जेव्हा तुम्ही खुश होता. कभी यह संदेश देना चाहते कि इस संसार में हमारे द्वारे किए गए कर्म जो दूसरे को सुखी करते हैं, तब अपने को भी खुशी होती है. और यह जब हम दूसरों की मदद करते हैं, सहायता करते हैं, उनके लिए कुछ कर्म करते हैं, अच्छे कर्म करते हैं, तो हम दुनिया में अमर हो जाते हैं. तेव्हा आपण दुनियामध्ये चांगले होतो, लोकांच्या नजरेत आपण खरोखर चांगले होतो. सागर में भी प्यासी ही रही. कवि कहता है कि मछली सागर में ही रहती है, लेकिन उसकी प्यास कभी नहीं बुझती. सागर में रहकर मछली प्यासी ही रही. माशाला पाण्याची काय किंमत? सतत तो पाण्यातच असतो, त्याच्यासाठी तेच विश्व असतं. पण त्याला तहान लागली तर त्या तहानेची किंमत त्याच्यासाठी असते का? नाही, त्याकडे बरचसं पाणी असतं. तहानेची किंमत उंटातल्या वाळवंटाला कळवावी. उंटातल्या वाळवंटाला माहिती आहे, वाळवंटात राहणाऱ्या लोकांना माहिती आहे. ज्या ठिकाणी भरपूर पाणी आहे अशा ठिकाणच्या लोकांना माहिती असते का? नाही. कभी कहता है कि मछली सागर में रहती है, लेकिन उसकी प्यास कभी नहीं बुझती है. या कवि यह संदेश देना चाहता है कि धन धान्य से परिपूर्ण होने के बावजूद भी जिसमें संतोष की भावना नहीं है, उन्हें कभी संतुष्ट नहीं मिल सकती है. उन्हें कभी संतुष्टि नहीं मिल सकती है. इथे तुमची कविता संपली आहे. समजली नसेल तर प्रत्येक कडवं परत ऐका, त्याचा मागचा उद्देश ऐका. समजलं? आज तुम्हाला 3 लेक्चर ऐकायचे आहेत. एक इंग्लिशचा, एक हिंदीचा आणि ग्रामर पण पाठवतोय. धन्यवाद. थँक्यू.